ये रात भीगी भीगी ये मस्त फिजाए, उठा धीरे धीरे वो चांद प्यारा प्यारा, यूं आग सी लगा के गुमसुम है चांदनी, सोने भी नहीं देता मौसम का ये इशारा। तुम नको ना, ये रात भीगी कदम आओ पास ना, ये मस्त। कदम काय चुकलं माझं? किती स्वप्न बघितली होती मी आयुष्यात, पहिल्यांदा एवढा सिरियस झालो होतो मी कुणाबाबत तरी। आजपर्यंत कोण भेटलं ना की वाटायचं कसं आहे मी याला गुंडाळतोय, पाहिला कसा गंडावतोय माझं भलं करून घेतोय, पण आप्पी भेटली ना कदम, तेव्हा वाटलं आप्पीच आहे ना भलं झालं पाहिजे आपल्या म्हणून। तिचं कुठलं काम नाही अडलं पाहिजे, तिचं प्रत्येक काम आपल्यामुळे झालं पाहिजे, तिच्या डोळ्यात कधी पाणी नाही आलं पाहिजे। आणि आज तिच्यासाठीच रडत बसलोय मी। अरे अर्जा, आप्पीने सांगितलं वय तुला रड म्हणून? मला सांग, तिने तुला नकार दिला म्हणून तुला आता असं वाटतंय का की तिचं वाईट व्हावं, तिला कुठलं सुख मिळू नये? हा, पत्थर के सनम वगैरे असं वाटतंय का तुला? हो कदम, आप्पी बाबत असं आहे ना स्वप्नात पण विचार करू शकत नाही आपण। ती जिथं कुठं जावी ना चांगलीच राहावी, सुखातच राहावी। मी तिच्या आयुष्यात नसतो तरी पण। अंगाशी आता कसं विनायकच्या पोरावाने बोललास, नाहीतर मागासपासून नुसता रडतोयस। अरे माझा पोरगा असा नाही रे, हा लात मारेल तिथं पाणी काढणार आहे अर्जा तू। अहो हित गणलं ना पण प्रकरण कदम, अर्जुनची सगळी जादू फेकी पडली, सगळी मेच्चर गणलो प्रेमात पडून। आणि त्यात तुम्ही गुरु आमचे प्रपोज कर, जाऊन विचार तिला काय झालं, नाही म्हणली ना। अरे अर्जा, असं खोयावाने बोलण्यापेक्षा मला एक सांग, तू नक्की काय विचारलंस तिला? मी विचारलं तिला, लग्न करशील का माझ्याशी? म्हणली नाही करता येणार म्हणली। म्हणली माझं लग्न ठरलंय त्या संकल्परावाशी। डॉनच्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। तर पब्लिक, या ठिकाणी लग्नाची तयारी चालल्या आणि हे बघा दिदी अंगणात पाणी मारत्या आणि पब्लिक तिथं फुलं लावली ती की नाही, ते खोटी फुलं आहेत ती, पण लग्नाच्या दिवशी बघा एकदम ओरिजिनल झेंडू आणणार आहे मी। अरे कोणाला मध्ये येते सारखं? तुझा बाप आहे। अहो काय बापू, इथं लाईव्ह चालेल, कशाला मध्ये आला तुम्ही? लाईव्ह कशाला करत बसलाय? इथं सगळी जण काम करतात आणि तू लाईव्ह काय करत बसलाय? काय बापू तुमचं सारखंच असतं या। अरे जा काहीतरी काम। बाकी पब्लिक बोलत होत तकलीफ। लाईटच्या माळा कुठे गेल? लाईटच्या माळा होय? अहो आमचं साहेब आणतात एवढ्यात। यशा साहेब कोण? काय माहित कोण साहेब? ते आप्पे ते राहू दे, मी करतो। अरे मामा राहू दे की। अगं राहू दे, मी करतो म्हणलं। एक काम कर, ती जेवणाची भांडी आलेत का बघ जा। दादा जेवणाची भांडी आलेत का? साहेब आणतात। साहेब आणतात? हो बापू, यांचे साहेब आहेत तरी कोण? अगं काय माहित? अगं हे सुष्मी, अगं हे 2 माळात काय व्हायचं? अजून आणखी माळा? हा आणते की। साहेब आणतात, याच्यातच हाय का आता? कोण साहेब आहेत ग? काय माहित अक्का कोण साहेब आहेत ती? सकाळ धरणं त्याच्या तोंडी साहेब आणतात, साहेब आणतात, साहेब आणतात। कोण आहे का हे साहेब? काहीच कळणं झालंय। संकल्पराव आले। नमस्कार। या बरं झालं आला। जरा गडबड चाललीये, तुमची बसायची व्यवस्था आतमध्येच करतो। हा या आतमध्ये बसा। चल 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 बघूया कोण साहेब आहे तो। काय नाही, घरी जरा लग्नाची गडबड चालली त्यामुळं। हा तुम्ही मनावर घेतलं असतं तर आमच्या घरी बी बापू या की या, आत या, बसा। हा बसाच, मी येतो बरं का। नमस्कार। या या की, बसा बसा बसा। बोला बापू। काय नाही, माझं जरा काम होतं तुमच्याकडे। छटाका बापू ना। हा अगं रुपाली, चांद बापूंना काय काम काढलंय? काय आता घरात लग्नाची गडबड सुरू आहे, मला जरा पैशाची नड होती। बापू
पाणी. बापू, अहो ही काय पद्धत झाली का? जे काय आहे ते सगळं तुमचंच आहे ना. मग अहो तुमच्या लेकीनं मला माणसात आणलं, हे कसं मोजायचं? नाही, याची परतफेड कशी करायची? हा बरं, आता पैसे बापू, आपण बाहेर सविस्तर बोलूयात की. या. बर. बापू, इथं तुमची सही करा. हे. घ्या घ्या पैसे घ्या. कसे बापू, आपल्या अपर्णाचं लग्न एकदम धुमधडाक्यात करायचं बरं का? आणि नाहीतरी बापू आपल्याला एकुलती एकच पोरगी आहे. बर. सरकार येऊ का? काही लागलं तर सांगायचं हक्कानं. अवघड आपलंच आहे. हा ठीक आहे, येतो. या. कुळी आहेस का पिऊताई? अगं काही काय बोलायला लागल्यास? त्यानं वैशू ते आत ठेव बर का. मम्मी सारखी विचारत होती आणि मम्मीला सांगते आत ठेवलंय म्हणून. ठीक आहे. हा अगं त्यानं विचारायच्या आधी मी मम्मीला शब्द दिला ना, आणि त्याने विचारला आणि मम्मीचा फोन आला. मम्मी म्हणली आधी घरी आहे, संकल्परावांची आई आली आहे घरी. मग काय घरी आले आणि लग्नाची सुपारीच फुटली. कसं सांगणार ना. तुला हे लग्न करायचंय आपले? अगं आरू कुठे? अगं छकुली का वाटत त्याची. मी काय विचारलं, तुला हे लग्न करायचंय? हो करायचंय. ठीक आहे, सांग मग भाऊजींना कसं. हा सांगते की, मी बोलते त्याच्याशी. अप्पी दीदी, आज मेहंदी आहे ना? हा काकी, मेहंदी काढायला कोणाला बोलवलंय? अगं आपल्या भाभी आहेत ना, चाचांची बायको. मम्मी कोण काय ना, पण उद्या दिदीची मेहंदी रंगणार म्हणजे रंगणार बघ. होय अरे, लई रंगल मेहंदी अप्पीची. संकल्परावांचा का नाही लई जीव आहे आपल्या अप्पीवर. मामी तुमच्या अंगावर पडलोय. अर्जुन अरे तू काय करतेस वरती? तुम्ही सकाळी म्हणलं ना माळा साफ करून घे म्हणून, आणि काय मामी केवढी धूळ साठली. कमीत कमी दिवाळीला तरी साफ करायचं ना. अरे नाही ना, खरंच मला जमलंच नाही बघ. बरं आता तू वर चढलास तर एक काम कर की, जिन्न कोण तिकडे ते खाली टाक, मी लगेच भंगार मध्ये घालते बघ. बर 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 देतो. अर्जुन दादा, तू घालणार का रे मेहंदी? काढतो ना. आणि इकडची बाकीची कामं कोण करणार? काय चिमणे. नाही नाही भाऊजी, तुम्ही मेहंदी काढायलाच पाहिजे बरं का. मीच काढते तुमच्या हातावर मेहंदी. चांगला मोठा ए काढते. बरं आप्पे, त्यातले चांगल्या चांगल्या साड्या असतील ना थोड्या बाजूला काढून ठेव, आणि टावेल असेल तर ते बी ठेव. द्यायला घ्यायला बरे पडतील आपल्याला बघ. खर्च तरी वाचेल आपला तेवढाच. मम्मी आई गो मम्मी, प्यार काय झालं? मला लाडू खायचा आहे ग. आत्ता लाडू पण मला येणार असून. अगं मम्मी ये काय, अगं या पुरी आहे की मदतीला. 3-3 लाडू बांधून दिलं तरी लय झालं. चल. अरे नाही नाही, अरे ये ना तू लाडू बनवायला ती प्या. अगं चल घ्या मम्मी, चल 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 चल. ए उठ चकुले उठ. ए पिवताय उठ घ्या. अगं लाडू खायचाय उठ. ए पूर्ण चला 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 चला, तुम्हाला पण एक एक लाडू मिळणार. चला चला चला. दिप्या काय? दिप्या काय चाललंय तुमचं? कुठं काय, दीपाला लाडू खायचे होते, घेऊन गेला सगळ्यांना तू बाहेर. अर्जुन अगं मला बघ काय सापडलं इथं. लाईटीच्या माळा वेळा आणल्यात ना, त्या माळा इथून आहे ना इथं. नमस्कार. हिथं लावून घ्यायच्या सगळ्या. हा लावतो, पण त्याचे वेगळे पैसे पडतात आधी सांगतो. काय पैसे पैसे करत असत ते सारखं. आधी माळा लावून घेऊ, मग बघू ना काय ते. अरे काय नारजा, ते साहेब पैसे मागते. पैसे काय द्यायला येतील? आता तर आता देईन मी पैसे, तू कशाला काळजी करतोयस? बरं ठीक आहे लावतो. बापू
एवढं सगळं करायची काय गरज आहे? अगं, तू नको काळजी करू. असं कसं? अहो केवढा खर्च करताय बापू? आपल्या घरातलं पहिलं लग्न आहे, केलं पाहिजे खर्च. बावड्या, मी काय म्हणतोय, आपण घेऊ माळा लावून आधी. त्यांचं घरगुती बोलणं चाललंय, आपण कुठं ऐकत बसायचं? हा, आपलं काम करून घेऊ. बापू म्हणून काय एवढा खर्च करायचा का? आणि एवढे पैसे आणले कुठून तुम्ही? आप्पी बघ बापून काय म्हणत्या, एवढा पैसा कशाला खर्च करायला पाहिजे? अप्पे, तू काय बोलतेस ही? अगं मम्मी, मला फक्त बापू तुम्ही आज चला. काय? आज चला की मला बोलायचंय. अहो चला की. त्या तू थांब जा. अरे बाबा आलो. ते काय म्हणतात बघा, मी भरतो इकडे. बरं बरं. अरे पालीसारखा चुकतोय. आठवतंय का तू अपर्णा माझ्या ऑफिस मध्ये आला होता, तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता तुमचा. तेव्हा तुला म्हणलं होतं बघ, लग्न करणार तर अपर्णाशी, ते बी तुझ्या नाकावर टिचून. आणि माझ्या आणि अपर्णाच्या लग्नात तुला कुरवला करणार. तेव्हा तू त्वऱ्यात काय म्हणला होता, आधी लग्न तर कर. अरे मग हे काय चाललंय? हा, कसला सच्चा शिकारी तू, जिच्यावर प्रेम करतो तिच्याच लग्नात पाणी भरतो. हळूहळू हळू एखाद्याने बघितलं ना तर इथंच लग्न मोडतील तुझं. मला काय करावी लागायचं नाही. ए माकडा, लई उडू नको बर का, गप काम कर. मी तर तेच करतोय, तू चालाय चुकचुक करत. पाणी होत. चल वाळली बाई मेहंदी. हा वाळली, नको अक्कल शिकू. चल पाणी होत. वाळले ना खरंच. वाळली वाळली होत. झाली का? टक टक टक. बस. ओ बहिणी, तुम्हाला भूक लागली वाटतं. जरा पहिला एक घास का. मोठं मन लागतं. ठीक आहे. अरे मला पाणी आणले की प्यायला. हा, ए दिप्या, काकीला पाणी घेऊन ये. आणि काकी, नुसतं पाणी प्यायचं नाही, पहिलं जेवायचं. जेवायचं पहिलं. अप्पे, तू कधी खाऊन घेतेस ग? अगं खाते की निवांत. आता मेहंदी सकाळी धुवायची, मग तू काय तसं झोपणार? अगं पिऊताई, हा, मी इथे असेपर्यंत कोण भूक मारणार नाही बरं का. पोटभर जेवायचं. एवढं चांगलं लग्न कार्य काढलंय घरात बापूंनी, आणि उपाशी राहायचं होय. चला वहिनी. असं चकुली. अक्का 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 अक्का. असं वहिनी, झाला का घास खाऊन? ठीक आहे. चकुली पटकन. चकुली बा कशी लगेच पटकन तोंड उघडते. हा कस. हा चला लवकर पटकन तोंड उघडा. आपे दादा, तू पण खा की, तू काही खाल्लं नसेल ना. तू काय करतोयस? तुला घरी नाही जायचंय का? लग्न घरी आपे, घरी जाऊन चालतंय का? आता दिवस उजडला की काम सुरू होतील बघ. लोड आहे कामाचा. का वागतोयस असं? अर्जुन, तुला काय हा सगळा पिक्चर वाटतोय का? का करतोयस हे सगळं? अरे घरात पाहुणे आलेत, माझी मेहंदी पण झाली, उद्या साखरपुडा, मग लग्न. सगळं ठरलंय, सगळं तसंच होतंय. तू हे असं वागून स्वतःला का फसवतोयस मला कळतच नाही. आपे, जोपर्यंत तुझं लग्न संकल्प बरोबर होत नाही ना, तोपर्यंत आस लावणं बंद नाही करणार मी. अरे पण तू का वाट बघतोयस या सगळ्याची? अरे माझं लग्न होतंय. एक मिनिट, तुला काय वाटतंय? आमचं लग्न मोडेल आणि आपलं लग्न होईल असं? नियतीच्या मनात असेल तर तसं होईल. अरे कसली नियती अर्जुन? इथून पुढचं सगळं आयुष्य संकल्प सोबत लिहिलंय माझं नियतीनं. नाही, नियती आपल्याला पावला पावलावर इशारा देत असते, फक्त आपलं लक्ष नसतं तिकडं. नंतर आपण आपल्या नशिबाला तो इथेच बसतो. काय इशारा दिलाय तुला नियतीनं? अगं किती उदाहरणं आहेत. कालचा तो टॉस, ते ना कायला सांग बरं. अरे अर्जुन, तो सगळा योगायोग होता फक्त. तो योगायोग होता ना.
ठीक आहे. एसची मेहंदी का नाही रंगली आणि ही मेहंदी रंगली एची. ए म्हणजे अर्जुन. आणि अजून एक दाखवू का? ए म्हणजे आप्पी. नियती. अरे तुझ्या जन्माच्या वेळेच्या आधीची गोष्ट आहे. एकदा तुझ्या आईचं माझं भांडण झालं तर रागाच्या भरात ती घर सोडून गेली. मी बी म्हणलं तर जाऊ दे. हरभर 4-5 तासानं पोटात कालवायला लागलं की म्हटलं नाही नाही तिला आणलं पाहिजे परत. बाहेर पडलो, स्कूटरच्या मागं बसलो, बैलगाडीवर गेलो. नंतर तर चालत गेलो बघ. आणि वाटत एका झाडाखाली बसलेली दिसली की गेलो. म्हणलं का ग इथं का बसली? तर ती म्हणली एसटी पंक्चर झाली. ते काय त्यामुळे इथंच आव लागलं. आता मला सांग एसटी कशामुळे पंक्चर झाली? नियतीमुळं. हा अरे तिच्या मनात जायचं होतं पण गेली का नाही. कारण काय? नियती. अर्जा आपण किती बिन कसं बी करू दे पण नियतीच्या मनात असेल ना तसंच घडतं. कदम होईल ना असं? अरे अर्जुन कुठे राहिलाय? अगं मग मी त्याला सगळीकडे उडाकलं पण कुठंच गावला नाही. ओके आला. आळू रे. हे अर्जुन. हो. अरे म्हणून तांब्या कुठे ठेवलास तू? ते इथे किचन वाटत खालच्या कप्प्यात. हो खिलाडी कुमार, कुठे गेलेला तुम्ही? मी तुम्हाला किती ओळखलं माहित आहे का? तुम्ही जरा डाऊन नाही काय? डाऊन होतो पण आता फुल चार्जिंग होऊन आलोय ना. नको टेन्शन घेऊ. हा इकडे मी. बरं आहे का? इथंच थांबा, कुठं जाऊ नका. कुठं जाणार आहे दिप्या? मुलगी घेतल्याशिवाय कुठं जाणार आहे का? ओ तात्या, ते 4 आंब्याचे डाळे आणले असते दारावर लावले. अरे ते मिठाईचं बॉक्स कुठे ठेवलं? ओ खिलाडी कुमार, अहो ते मिठाईचं बॉक्स कुठं आहे? ती आतल्या गुलीत आतल्या कपाटाच्या. अरे अर्जा कस तरी वाटतंय का रे तुला? अरे नाही, तुझ्या डोळ्यांसमोर सगळं चाललंय, तुला काहीच करता येईना. अर्जा मला सांग, तू घेतो का? अरे एक काम करा की हात घ्या की खाली दो. नाही खाली द्या, खाली द्या. तोंड जरा इकडे करा. इकडं थोडं. आई शपथ खिलाडी कुमार, कसली रंगले तुमची मेहंदी? मेहंदी ना? हा मग कालच म्हणली ना वर माहिती, ज्याच्या हातावली मेहंदी जास्त रंगती त्याचं घर प्रेम असतं. आता आप्पी बाहेर आली ना, मी त्याला दाखवणार, बघ आप्पे कशी रंगली आहे मेहंदी. पण तुमचा प्लॅन काय आहे? प्लॅन असा आहे की आप्पी बाहेर आली की मी आप्पीला आणि मांडवातल्या सगळ्यांना सांगणार, बघा माझी मेहंदी कशी रंगली आहे ती. संकल्पाचा हात आणि माझा हात शेजारी ठेवणार आणि म्हणणार बघा कुणाची जास्त रंगली. अरे ह्याची काय फिक्काट रंगली नुसती. मेहंदी तर भारी रंगल्या, पण रंगली कशी काय एवढी मेहंदी? ऐक दिप्या, मेहंदी कशी रंगली तुला सांगतो. जाऊ दे, नको सांगा की. अरे तर माझा सिक्रेट फॉर्म्युला आहे दिप्या, असं कसं सांगू मी तुला? अहो मला तरी सांगा की. मग असं म्हणतोयस, मग ऐक दिप्या. नाही नको, थांबा की थांबा. तू दिप्या बोलशील कुणाला तरी? मी नाही बोलत कुणाला. माझा सिक्रेट फॉर्म्युला आहे तो. नको बाबा, तू आप्पीला बोलशील बिलशील. मी नाही कुणाला सांगत, म्हणलंय की तुम्ही सांगा तरी प्लॅन काय आहे. बरं ठीक आहे. नको, तू मास्टर प्लॅन आहे माझा. नाही सांग की काढकी. हे कोण चाललंय? असं खालून लावलं अँगल. नाही एक काम करतो, फोटो काढतो. ठीक आहे. चांगलं काढ लवकर. जरा खाली फुलाकडे बघा की एक तरी फोटो चांगला आहे म्हणजे.
दीप्या ऐक, मागच्या बाजूला चकुली, तवा आणि लवंग घेऊन तयार आहे. तयार आहे. लवंग आणि तवा, ह्यानं काय होणार आहे तवा? अरे त्यांनीच होणार आहे सगळं. ऐक दीप्या, 3 विटाची शिगडी मांडायची आहे, भट्टी पेटवायची खाली, त्याच्यावर काळा तवा ठेवायचा, त्याच्यावर 5 लवंगा टाकायच्या, खाली पेटवायची भट्टी, अशी धुराची धुरी द्यायची ना हाताला. असली मेहंदी रंगती, असली मेहंदी रंगती. अरे वर्षभर हटत नाही. खरं सांगताय? खरं सांगतोय. तुला अजून एक सांगतो, चकुली कुठं बसल्या माहितीये का? आपल्या टाकीच्या पलीकडं, पडवीच्या शेजारी टाकी आहे ना, तिथं पलीकडे बसली आहे, भट्टी तयार करून, तवा ठेवून, लवंग ठेवून तयार आहे. पण खिलाडी कुमार, तुम्ही खरं सांगताय काही? आपल्या फॉर्म्युल्यावर डाऊट? खोटं वाटतंय तुला? खोटं वाटतंय? नाही, मला अजून विश्वास बसेना. हो, विश्वास बसाना. बापू, बापी कुठं आहे? मुहूर्ताची येळ निघून चालल्या, बोलवा की तिला. आली बघा. खाली पोरगी. बस बस. आपे लय गोड दिसतेस बघ. बापू, अहो नवरी मुलगी आली, नवरा मुलगा कुठे? संकल्पना पण बोलवा की. अहो ढोबळे साहेब. काय करताय? कुठे गेले तर संकल्परा? मी ह्यांना शोधायला सांगू का? नाही थांब. दीप्या, अरे बघ की जाऊन कुठे संकल्परा होती, जाऊन बघून यायचा पटदिशी. मम्मी, अगं ती काय बारकायत का मंडपात हरवायला? असतील इथेच कुठं तर येतील की. कुठे गेला नवरदेव? कुठे गेला? कुठे? हा तेच की. बंट्या, ए बंट्या. ए काय बंट्या लावलंय? नीट नाव नाही येत आहेत का? त्याचा मान आहे ना. हो त्याचा मान आहे नाही का? मानाचा बंट्या म्हणू का मग? मानाचा बंट्या. ए अर्जुन, अरे नीट हाक मार की. काय चेष्टा लावली? अगं काके जरा गंमत करत होतो, पण नवरदेव गेलं कुठं? नवरीला घाबरलं काय? थांब शोधतो मी. दीप्या तू आते का बघ, मी जरा माग बघ. संकल्प, जरा तरी बरं वाटतंय का नाही? बर. सरकार, माझे निस्ते हातच नाही जळाले, इथं आतमध्ये बी लय काहीतरी जळाले. त्याचं काय करणार? या अर्जाच्या तर आहे ना, आता ह्या बाटलीचं काय करायचं? कुठं मारायची ती? कळते मला, सगळं 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 जाणवतंय. तुमचे फक्त हातच नाही बाजलं तर काळीच करापलंय पार. एक वेळ हातावर औषध करता येईल हो, पण काळजावर कसं करणार? जरा शांत डोक्याने विचार करायचा. शांत डोक्याने? अहो सरकार, शांत डोक्याने. माझ्या लग्नात त्या पोरीच्या घरात कारभारी कोण आहे तर तिचा प्रियकर. तुम्ही म्हणताय मी शांत डोक्याने घेऊ? नाही सरकार, तसं नाही. तसं नाही मग कसं? संकल्प, आप्पीने कोणाला होकार दिलाय? तुला. आता नवरा मुलगा कोण आहे? तू आहेस. आणि तो अर्जा, तो फक्त कारभारी आहे, कारभारी. हे काय विसरतोयस तू? हा, अरे ते आप्पी हिंग लावून विचारणं झाली, त्याला भीक घालणं झालीये, मग ते बावचळले आणि तिच्या घरात तो गोंडा गोळत फिरतोय. ते आता ते मला काय माहिती नाही. उद्यापासून तो अर्जा मला माझ्या डोळ्यासमोर नकोय बस. आता ऐका, आता तूच बोलला होतास ना की त्याच्या डोळ्यासमोर सगळं करायला मजा येणार आहे म्हणून. हा म्हणलो होतो, पण तो अर्जा आता माझ्या डोक्यात जायला लागलाय. नियतीच्या मनात नियतीचा कौल ह्यावन त्याव. अरे ते नियती फियती असले जे काय बराळतोय ना त्यो. आणि मला सांग, तू मानतोस का या गोष्टी? अहो मी मानत नसलो तरी आज त्याच्या मनासारखं झालं का नाही? तू फार नको विचार करू त्याचा. तो माझ्या लग्नात नसला पाहिजे, बास, संपला विषय. संकल्प संकल्प संकल्प.
बोला सरकार. अर्जुन कुठं आलेलं दिसत नाही. अर्जुन आला असेल की आत असेल. असेल की अर्जुन आता असेल. बघ बरं जरा. हा बघतो. तुझ्या बोला सरकार. आज आतमध्ये अगदी मस्त भडका उडणार आहे बरं का. फक्त आपण तेल घालायचं काम तेवढं व्यवस्थित पार पाडायचं. हा? चला मग. आपली दीदी खरंच साडी तुला लय भारी दिसत्या. आपण आईला विचारू ना तिला काय भारी वाटतं. उठ 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 ये जरा ये उठ. आई ए आई ही भारी वाटते का ही भारी वाटते की मी चॉईस केली. अरे काय भारी साडी आहे ही ना. हा एक नंबर. या, एवढ्या अख्ख्या दुकानात ही एक साडी तेवढी भारी मिळाली. पण काय आता तू नवरी आहेस ना तर तू घाल. हा मी आता बघते माझ्यासाठी दुसरी. अहो जरा भारीतल्या साड्या दाखवा की. ते सिल्कच्या काढा पैठण्या काढा चांगल्या चांगल्या. दाखव ती वरची आहे ना. हे बंट्या इकडे बरं. अरे ओ सोनेरी कोट बघ बरं. कसला भारी दिसेल तू याच्यात. घेतो का. हा चांगला आहे ना. ह्या थोड्या महाग आहेत. 10,000च्या रेंजच्या आहेत त्या. असू दे दाखव. 10,000ची तर 10,000ची. दादा असू दे दाखवा त्यांना जे आवडेल ते दाखवा. वरमायला पाहिजे तसली साडी घेऊ दे. अगं त्यांचा मानपान नीट झाला पाहिजे. परत लग्नात त्यांची नाराजी नको. ठीक आहे दादा ही बाजूला ठेव. ए मम्मी अगं ही दीदीपेक्षा महाग साडी आहे. दिप्या तुला काय करायचंय गप बस की. अगं हो मम्मी पण ए पोरांनो तुम्हाला काय करायचंय रे. तुम्ही गप बसा. आता गो बया मी साडी बघायला लागले तर लगे यांना पैशाचं सुचायला लागलं का. मग कशाला घेताय साडी मला. असू दे नाहीतर ह्या असल्या गावात काय मिळायचंय धडाचं. त्यातल्या त्यात ही साडी तरी जरा बरी आहे. काय ग रुक्मिणी झालं ना आता सगळ्यांचं. चला आवरा लवकर. 1 मिनिट. हो तुम्ही असं काय करताय. तुम्हाला आमचं सगळंच माहितीये की. आणि तरी तुम्ही अशा महागड्या साड्या काढल्यानंतर कसं व्हायचं हो. बंट्या ही तर सरळ सरळ वर तोंड करून बोलायला लागली की मला. अहो मी जरा बोलू का. हा बोल ना पर्णा. नाही म्हणजे आमच्या बापूंनी लग्नासाठी कर्ज काढलंय. आणि तुम्हाला सगळ्यांना आमच्या परिस्थितीची कल्पना आहेच की. तुम्ही कपडे घ्या पण एवढे महागडे कपडे घेतले तर त्यांचं लग्नाचं बजेट सगळंच कोलमडल हो. नाही अपर्णा मी बोलतो आईसोबत. हा ए नाही अपर्णा होय अपर्णा काय लावलंय. ये कानाखाली वाजव तिच्या. मला एवढं ती बोलती तू गप ऐकून घेतो हे रे. हा अरे नाही परवडत नाही जमत तर कशाला लग्नाला उभी करायची बापानी. बया रुक्मिणी तुझा पुतण्या किती ग लोचट आहे. खूप पायच सोडत नव्हता माझं. मी बी विचार केला जाऊ दे गरीबा घरची पोर आहे. आज लग्न मोडलं तर उद्या कोण तिच्याशी लग्न पण करायचं नाही. आणि बाया त्या टेन्शननी फाशी बिशी घेतली तर फुकट भूतून माझ्यावर राव बसायची. म्हणून मी म्हणलं जाऊ दे. अर्जुन तिथं काय उभं राहिला इकडे ये. हा खाली जे काय मला बोलला ना ते आता करायचं बर का रुक्मिणी. आणि सगळ्यांना सांगते हा खाली मला म्हणला की मी वर येतो आणि संकल्परावाच्या पायावर डोकं ठेवून माफी मागतो म्हणून. चल करून दाखव आता. ए ऐकू येत नाही का तुला. चल लवकर. बघतो काय वाक्य खाली. हा
अर्जा अर्जा उठ उठ उठ, अरे उठ. अरे भाऊ आहे तू माझा, हे असं बरं दिसतंय होय. ए सुजार बास की. असं कसं बास नाही रे, लाव त्याला लाव. ती पोरगी किती उजळ आहे, मग माझा बंट्या बी चांगला उजळला पाहिजे. अगं म्हणे तू पण लाव की हळद जा. ए अर्जा, अरे जरा फोटो काढ की माझे. आमचे काढ बाबा. तो कसा काढला आपले फोटो? तो त्यांच्या पार्टीचा आहे ना, तो काय आपल्या पार्टीचा आहे वय? आप्पे आता ह्या हिरव्या बांगड्यांना लय जपायचं बर का. अगं ह्यो हिरवा चुडा म्हणजे तुझ्या सौभाग्याचं प्रतीक आहे बघ. होत आणि सुषमे आप्पे लय गोड दिसत्या बघ. आज संध्याकाळी तिची दृष्ट काढ बर का. चांगले मीठ मिरच्या वळून टाक तिच्यावरनं. सुषमा अगं आवरा की, आपल्याला हळदीला सुरुवात करायची ना परत. अहो बापू, पण नवऱ्या मुलाकडची उष्ट हात आल्याशिवाय ही तर कशा हळदीला सुरुवात करणार आपण? अगं पण काय मी जाऊ का आणायला? नको नको, तुम्ही नका जाऊ बापू. हा पण त्यांना कळलं पाहिजे ना, त्यांच्यामुळे इथं सगळं कोळंबलंय म्हणून. अहो निरोप द्यायचा आहे, मग तुम्ही कशाला जाताय? दीपाला पाठवा की. हा दिप्या, इकडे इकडे इकडे. संकल्परावांकडे जाण, गोष्टी हळद घेऊन ये पटकन. ए अर्जा, तू पण लाव की हळद. हा मग कसं वाटतंय सगळं बघून? उद्या मांडवत आहे सगळ्या गोष्टी. मला तू माझ्या सोबत पाहिजे. आणि ते आंतरपाठ पण तूच धरायचं बरं का. विनय काका माझं झालंय की. म्हणून परत हळद लावायची नाही असं कुठे लिहिलंय का? मी हिला लावतो. कसली हळद आहे? ते ती तुमच्या इथनं एक वाटी आणली होती आणि आता इथं येऊन बदलली ना? नाही सुजार, तसं नाही. काय काका, एवढं समजलं काय मला? अर्जाची हळद आहे ना? नियतीच्या मनात सगळं आहे काका, आणि नियतीच्या हातात पण सगळे. काका सगळं ऐकलंय मी. तुम्हीच अर्जाला म्हणालात ना आप्पीला तुझीच हळद लागणार म्हणून. काका आप्पीला संकल्पचीच हळद लागणार आहे. आणि लग्न पण त्यांचंच होणार आहे. सुजा, चुकलंच माझं. आपण तिकडे गेला कुणाला सांगू नका बर का. आमचं बापूला हाणत्याला मला. नाही 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 सांगत. सुजा, उगच लग्नाच्या आधी दंगा नको काय. हा, दंगा नको व्हायला. नाही माहिती, ही लढाई आहे, मला लढत राहील. लढाई? एक मिनिट, मी नाही म्हणले याचं वाईट वाटतंय तुला, का मी तुला नाही म्हणले याचं वाईट वाटतंय? असं काय करतेस तू? अरे ही काय लढाई आहे वय? म्हणजे तुमच्या दोघांमध्ये लढाई सुरू आहे, जो जिंकेल त्याच्याशी माझं लग्न होणार असं का? आपे मला जे म्हणायचं होतं ते म्हणून झालंय. माझा पण निर्णय देऊन झालाय अर्जुन.
तुला सांगितलं की आपल्यात काहीच होऊ शकत नाही. तू जा इथनं, तुला ड्युटी नाहीये का? आई चिंचुकी आहे तिकडे, तो बघून घेईल. अर्जुन भानावर ये. हे बघ, मी तुझे नाहीये, कधीच नव्हते. माझं लग्न आहे उद्या संकल्प बरोबर. आपल्या अजून पण वाटतं काहीतरी जादू होईल. काहीतरी जादू होईल ना आपलं. आपल्या तुला कधीच माझ्याबद्दल कधीच काही नव्हतं. हळद धू व्यवस्थित, नाही तर तशी माझ्या नावाने मेहंदी रंगली ना, तशी माझी उष्टी हळद पण रंगायची. म्हणजे माझी उष्टी हळद येते त्याची नाही. अर्जुन, हे अति होतंय. मी आता जो ऐक तर माझं म्हणणं. अरे आता काय ऐकायचंय? अजून काय सांगायचंय तुला अर्जुन? मी हात जोडते आता. हात नको. नाही येणार इथून पुढे, मी तुमच्यामध्ये कधीच नाही येणार. तेच बरं. इथून पुढे आयुष्यात आपण कधीच भेटणार नाही अर्जुन.